शिर्के साहेबांनी आपण बघतो या सगळ्या खेळाडूंसाठी जर्सी दिलेल्या आहेत. रंगबिरंगी जर्सी घालून हे सगळे या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि त्यांचा खेळ देखील रंगबिरंगी होतोय. एक बिग फाईट, एक तगडी लढत मैदानामध्ये. चेंडू द्या. चेंडूची पाहणी केली जाते आणि इथे आता कोणता चेंडू मैदानाचा बाहेर जाईल हे पाहिलं जात आहे. दोन्ही सलामीचे धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले. प्रसिद्धी 11 संघाच्या विरोधात मोरिया 11 अशी लढत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. मोरिया 11 संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागते, तर प्रसिद्धी 11 संघ करतोय गोलंदाजी. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आलाय सुयोग आणि स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज नयन दळवी. नॉन स्ट्राइक एंड वरती यश सावंत. ही जोडी आता मैदानावरती आहे आणि या जोडीला चांगला खेळ करावा लागणार. पहिल्यांदा फलंदाजी करताना मनामध्ये किमान 50-55चं टार्गेट हे असणं अपेक्षित असेल, कारण की अपोजिट संघामध्ये देखील धडाकेबाज असे फलंदाज आहेत. पुरोहित मुंडे सारखा एक धडाकेबाज फलंदाज आपण बघतोय जो आक्रमकरित्या फलंदाजी करू शकतो. हे आता ओळखताना मात्र अतिशय सुंदर आणि भेदक फटकेबाजी करावी लागणार. पण इथे पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त अर्थातच आपण पाहतोय एक सुंदर फटका येतोय 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर हा फटका होता. जणू काय सौरभ गांगुलीच मैदानामध्ये खेळतोय की काय असा प्रश्न पहिल्या चेंडूवरती निर्माण झाला. पण त्यानंतर तिखट गोलंदाजी होताना आपण बघतोय त्या गोलंदाजीच्या माध्यमातून जशास तसं उत्तर पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती 4 तर दुसऱ्या चेंडूवरती विचार. निर्धाव चेंडूची सांगता 4 धावांनी धावांचा श्रीगणेशा जरूर झालाय, पण याकरता 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला फटका लॉंग ऑफच्या बाहेर जातोय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळत होतं. आता दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. थोडीशी वेगळी रणनीती आखली जाते. प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. नीरज दाभडे जो सातत्यानं पहिल्या क्रमांकावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत होता, तो मात्र थोडा मागे राहिलाय. पण अशा वेळी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे नंदनपाडा एंड करणार दीपेश. स्ट्राईक एंड वरती आता षटक समापल्यामुळे समाप्तीची घोषणा झाल्यामुळे यश सावंत स्ट्राईक एंड वरती आणि अभिषेक नॉन स्ट्राईक एंड वरती. वेट आणि वॉच इथे टायमिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. थोडस फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड वरती वाढ. 14 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अप्पर कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करेल. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूचा बाटला केला आणि चेंडूला त्यांना अडवलं. इथे 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या, तिथे त्याने 2च धावा खर्च केल्या. धीम्या गतीनं फेकला पण याला जोरदार पद्धतीनं मिड विकेटच्या बाहेर मारलं गेलं. बिग हिट, बिग बिग यशच्या बॅटमधनं. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर पिक केलेला चेंडू. पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. जगदंब प्रीमियर लीग 2024 हे माध्यम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळा, माझ्या समेत यशजी मालकर, आमचे गुणलेखक रोहित सावंत आणि नीरज नरेश दळवी बावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये ऑफस्टमच्या लाईन मध्ये येऊन छेडछाडी करण्याचा प्रयत्न झालाय. परतीचा प्रवार अभिषेक कदमला आता करावा लागणार.
ओपन केलंय. सांघिक कोट्यामध्ये वाढ पाहायला मिळाली. 28 धाबा स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला फक्त दिशा देण्याचं काम पंच सांगतात. हे षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 28 2 बाद 28 धावा लागल्यात त्या मोरिया 11 संघाच्या प्रसिद्धी 11 संघाच्या विरोधात. ओर टू डीजे. नेक्स्ट बॉलर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राज खोपकर गोलंदाजी मार्गवरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावांची नोंद केली गेली. अजिवली एंड करणं आता गोलंदाजी करेल गोलंदाज राज खोपकर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे यश सावंत. जबरदस्त चेंडू वेग पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा केला जातोय. चेंडू चांगल्या पद्धतीने कलेक्शन देखील यष्टिक्षक नीरज दामणे करताना प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. गावकऱ्यांना देखील आता प्रश्न पडलाय. नीरज अजूनही गोलंदाजीसाठी का आला नाहीये. कदाचित मनामध्ये वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला आणि त्याच्यावरती उत्तर एका धावेचं आलं. असं वाटलं होतं एखादा मोठा फटका या चेंडूवरती येणं अपेक्षित असेल, पण काहीतरी वेगळं करण्याच्या नादात सिंगलनं मात्र स्कोर कार्डवरती वाढ. 29 धावांची नोंद केली जाते. या मॅच मध्ये किमान 45चा टार्गेट तरी मनामध्ये असावं. उलटा चेंडू आणि हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. नो डाऊट याच्यावरती आल्या 4 धावा. येणारा चेंडू खऱ्या अर्थानं आहे फ्री हिट. फ्रीडचा चेंडू जबरदस्त पद्धतीने टाकण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला. इथे मात्र कदाचित लेग बाईच्या माध्यमातून ही धाव पूर्ण होतीये. एक या धावसंख्येनं टोटल 35. क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कशाही होत. अमोल मोरे मला सांगतात धावांची गरज असते आणि इथे धावा घेताना मोरिया 11 हा संघ पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. अंगलट येतोय. झेल टिपला जातोय स्ट्रक्षकाच्या माध्यमातून. आणखीन एक बॅट रेल मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. ठोक डीजे.
नेक्स्ट बॅटर शकील. चांगल्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी होतीये. काशीनाथजी कदम साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच अभिषेक कदम मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले, पण जबाबदारी जी काही या स्पर्धेची होती त्यांनी लिलाया पार पाडली, पण मैदानामध्ये जी जबाबदारी होती त्याच्यामध्ये ते कमी पडलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलेल कधी बिघडेल हे सांगणं कठीण, पण एक्स्ट्रा डीप मध्ये मारला फटका होता. प्रोटेक्शन चांगला पाहायला मिळाला. पुरोहित मोंडे जो चेंडूवरती चेंडू अडवण्यामध्ये त्याला यश आलंय. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ होईल. 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12ची सरासरी मात्र इथे राखली गेली, पण 3 गडी देखील मारलेले आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 36. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित नीरज गोलंदाजी मार्कवर येईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. पर्व सातव्या पर्वामध्ये ही स्पर्धा आता उंच उंच शिखर चढते आणि या स्पर्धेमध्ये अगणित असे रेकॉर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज जो लीग फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळत होता तोच गोलंदाज आता सुपर 6च्या या फॉर्मॅट मध्ये शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे शकील. नीरजचा हा चेंडू दांडी 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 गुल करतोय. पहिल्या चेंडूवरती नीरजला यश संपादन होतोय ते विकेटच्या माध्यमातून. संधी डीजेला. छत्तीस धावसंख्येवरती स्कोर. नीरजनं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. नेक्स्ट बॅटर आलाय आशिष. किमान 45. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का, पण अशा वेळी थांबवलं जात आहे आणि इथून आपण पाहतोय 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 37चा आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होताना यंग टॅलेंट खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. जगदंब प्रीमियर लीगचं पर्व 7वं आहे आणि या 7व्या पर्वामध्ये अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. असं वाटलं होतं पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपेल, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल 38चा आकडा पूर्ण. फिरून मारण्याचा प्रयत्न पुरोहित मुंडेनं मात्र टिपलाय झेल आणि संपलाय आणखीन एक बॅटरचा खेळ.
जबरदस्त हा चेंडू गुडलाईन स्पॉटवरनं या चेंडूला वळण देण्यात आलंय. लेग ब्रेक पद्धतीनं या चेंडूचा खेळ आपण पाहिलात, पण बॅट आणि चेंडूचा मात्र इथून संपर्क घडला नाहीये. फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे 7व्या क्रमांकाचा दीप. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अतिशय सुंदर हे षटक पाहायला मिळालं आणि याचा प्रवास देखील सुंदर झालाय. आपण बघतोय नीरजच्या या षटकामध्ये विकेट देखील आल्या आणि 2च धावा त्यानं खर्च केल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 असा हा खेळ पाहायला मिळाला. इथे मात्र आता नेक्स्ट इनिंग मध्ये टार्गेट असेल 24 चेंडू आणि 39 धावांचं. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांचं हे टार्गेट, पण नेक्स्ट मॅचच्या यानंतरचा होणारा सामना असेल मैत्री 11 संघाचा संघनायक आणि आई एकविरा 11 संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचं कौल लगेच केलं जाईल. आई एकविरा 11 संघाचा संघनायक आणि मैत्री 11 संघाचा संघनायक. एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे. टार्गेट जरी छोटं वाटत असल्या आणि चालू असलेला सुपर 6चा दुसरा सामना आहे. या मॅच मध्ये करो या मरोचीच परिस्थिती आहे. इथे जर थांबलात तर मात्र पुन्हा एकदा 364 दिवस वाट पाहावी लागेल. घेऊया छोटीशी विश्रांती, ऐकूया डीजेला. चोवीस चेंडू 39 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. नीरज आणि पुरोहित दोन्ही हुराळे गावचेच खेळाडू आहेत आणि आता गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज. नयन हा देखील हुराळ्याचा आहे. म्हणजे या मॅच मध्ये कोणी हारो कोणी जिंको, जल्लोष मात्र होराळे गावामध्ये होणार. पुन्हा एकदा करूया सकल जनांचे स्वागतम सुस्वागतम स्वागतम. अजवली एंड कडनं आपण बघतोय गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आलाय नयन. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय नंदनपाडा एंड कडनं फलंदाज आहे पुरोहित मुंडे. नॉन स्ट्राइक एंड वरती नीरज दाबणे. 24 चेंडू 39 धावांचं टार्गेट. हे टार्गेट सहज पूर्ण केलं जाणार का?
का अवघड परिस्थितीमध्ये जाताना फलंदाजाला फलंदाजी करावी लागणार का? गेम इज ऑन. पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या त्याचा गोलंदाज एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडूला आला तसा परतीचा प्रवास घडवलाय. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा. मुंडे साहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत. ते सांगतायत या व्यासपीठावरती बरेचसे होराळ्याचे ग्रामस्थ देखील बसलेले आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. स्वागत पुरोहितनं केलं चौकारानं, पण आता कमबॅक देखील करतो नयन. नयनचा हा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकला गेला, ज्या लाईन वरती कंट्रोल देखील पाहायला मिळाला आणि इथे निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने केलेली किमया, एक मोठा झटका, एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर रनआउटच्या माध्यमातून नीरज दाबने बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर जय पाटील आता स्ट्राइक एंड वरती आहे. नीरज बाद झालाय. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 4. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला. लॉंग ऑफ आणि मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. षटकार षटकार. केलं त्यानं 6 धावानं. मैत्री 11 संघाच्या कर्णधाराला शेवटची आणि अंतिम पुकार आहे. आई एकविरा 11 या संघाला देखील शेवटचं सांगणं आहे, आपण टॉस साठी या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू खेळलाय जयनं. तत्पूर्वी आपण पाहतोय चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीने या 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं 39 धावांचं टार्गेट आता येणाऱ्या 19 चेंडूवरती 27 धावांचं लक्ष केंद्रित करत आहे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 12. जबरदस्त हा चेंडू होता. इथे मात्र आपण बघतोय पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली नयननं. एक मोठा अडथळा देखील त्यानं मैदानाच्या बाहेर घालवलाय. क्षेत्ररक्षकाची उत्तम दर्जी साथ त्याला लाभली आणि तिथे मात्र नीरज बाद झाला. टोटल धावा लागल्यात 12. आता येणारे 18 चेंडू 27 ची गरज. 18 चेंडू 27 ची गरज आहे. प्रश्न पडलाय येणारा षटक कोण फेकणार, येणारा गोलंदाज कोण असेल. नेक्स्ट बॉलर
तो मोठा फटका येईल, पण एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. चेंडू आणि धावांच्या समीकरणामध्ये 10 धावांचा अंतर जास्त आहे. हे धावांचं अंतर कापायचं असेल तर एका दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित असेल. इथे मात्र हा चेंडू उंच गेलाय, पण लांबी कमी आहे. झेल टिपला जातोय. नजर आटी दुर्घटना घटी. अशी घाई गरजेची होती का, आता असं देखील विचारलं जाईल. चव्हाण हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. याच्यामध्ये आक्रमण करण्याची क्षमता आहे. मेरिट नुसार फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. जबरदस्त हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती उंची देण्यामध्ये सक्षम ठरलाय गोलंदाज. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झाले. सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे, कल्पेशजी पाटील यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि खऱ्या अर्थानं करतोय चूक. या चुकीला माफी नाही. 2 षटकाचा इनिंगचा आपण विचार केला तर धावा होत्या स्कोर कार्ड वरती 28. या इनिंगचा आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा आहेत 3 बाद 14. संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. नीरज दामणे स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे त्याचा संघ मात्र अडचणी येतोय. इथे मात्र आता जागा सावरताना गोलंदाज पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉलर येतोय 3ऱ्या क्रमांकाचा शकील सय्यद. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. 2.7च्या सरासरीनं आता धावावं लागेल. चेंडू अडवला देखील जातोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होतीये 1 या धावसंख्येनं. स्कोर कार्ड वरती वाढ 15 धावा लागल्यात. येणाऱ्या आता 11 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. एखादा मोठा फटका इथून सुस्थितीमध्ये आणण्याचं काम करेल. तो मात्र प्रसिद्धी 11 या संघाला. यॉर्कर लाईनचा हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकानं केली चूक. या चुकीला माफी नाही. चेंडू आता 20 धावांची गरज. 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. डेव्हिड सर मला सांगतात मागच्या 3 हंगामातील प्रसिद्धी 11
हा संघ मात्र रनर पाहायला मिळाला. तिन्ही हंगाम त्यांनी गाजवलेत, पण आता मात्र हा हंगाम कोणाच्या नावावरती. मोरया 11 मात्र या मॅचला सोडायला तयार नाहीये आणि प्रसिद्धी 11 संघ मात्र मैदानामध्ये संघर्ष करतोय. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागला तर 19. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. 38 सर्कलच्या अगदी जवळ येऊन क्षेत्ररक्षण झालंय आणि सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ. आठ चेंडूमध्ये 19 धावांची गरज. हेलो हेलो. ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली विद्यमान सरपंच साहेब आदरणीय शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या खेळाडूंना रंगबिरंगी जे टी शर्ट्स आहेत, जर्सी आहेत ते देण्यात आलेले आहेत. मी प्रमोदजी शिर्के साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. जगदंब प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपलं स्वागत आहे साहेब. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. सन्माननीय पाहुणे सामाजिक कार्यकर्ते शिरवलीचे आमचे राजन शेठ पाटील यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. सगळा मित्र परिवार शिर्के साहेबांचं इथे उपस्थित झालाय, यांचं देखील जगदंब प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. मागणी तसा पुरवठा शिर्के साहेबांनी केलाय. गेले कित्येक वर्षे या स्पर्धेला त्यांचं सहकार्य लाभलंय आणि या वर्षी त्यांनी खास या सगळ्या खेळाडूंना टी शर्ट्स देण्याचं काम मात्र केले. जे टी शर्ट्स आहेत रंगबिरंगी घालून आपण बोलतोय गेले 2 दिवस हे खेळाडू या मैदानावरती खेळतात. अतिशय सुंदर हा सोहळा आणि या सोहळ्याला सजवण्याचं काम जगदंब प्रीमियर लीग या सगळ्या कमिटीनं मात्र करून दाखवलाय. मॅच हाय व्होल्टेज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट शेवटच्या चेंडूपर्यंत निर्माण होणार, याच्यामध्ये मुंडे साहेब काही खंता नाहीये. पण या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार याच्यामधला अंतर आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये स्पष्ट होईल. गेले 3 हंगाम गाजवणारा प्रसिद्धी 11 आता या हंगामामध्ये स्वतःची प्रसिद्धी निर्माण करण्यासाठी झुलतोय, तर मोरया 11 संघ जो बॅकफूट वरती होता तो आता फ्रंटफूट वरती येतोय. कल्पेशजी पाटील यांच्याकडनं मॅच जिंकवली तर फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट बॉलर जयेश सावंत, यश सावंत. याचा हा चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं मात्र टाकण्याचं काम केलंय. सन्माननीय अजिवलीचे आमचे पाहुणे रिजवानजी खोत यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. आदरणीय रिजवान खोत साहेबांना आपण आमंत्रण करतोय जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. पंचांची वाद घालू नका, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. ओव्हर टू डीजे.
पाच चेंडू 19 धावांची गरज. अशा वेळी मोठा फटका येणं अपेक्षित आहे. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज एखादा मासा पाण्यातनं बाहेर काढतो, जसा तडफड करतो तसा तिकडे हालचाल करतोय, पण इथे मात्र निशानला दाखवून द्यावा लागेल. जागून दाखव तुझी आत्मशक्ती, खऱ्या अर्थानं होऊन दाखव तू. या मॅच मध्ये धडाकेबाज, पण आता मात्र संकटाचं सावट हे प्रसिद्धी 11 संघाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. 3 चेंडू 19 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा खराब चेंडू, त्याच्यावरती आलेला एक चोख प्रत्युत्तर, एक मोठा फटका, या मॅचची हवा पुन्हा एकदा प्रसिद्धी 11 संघाच्या दिशेनं झुकू शकतो. पण हा क्रिकेट आहे, इथे कधीही काही घडेल, कधीही काही बिघडेल, सांगणं कठीण आहे. पण अशा वेळी बॅटची कडा यष्टिक्षकांना टिपलाय झेल. आता विजयासाठी 19 धावांची गरज. भाविक स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्ग वरती चांगली गोलंदाजी करतो यश सावंत. आल्या भाविकनं या चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या अगदी बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड बिग हिट षटकार.